पुणे महापालिकेच्या महापौर बंगल्यात तब्बल 20 झाडांची अक्षरशः वृक्षतोड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि नेमकी कशासाठी ही वृक्षतोड करण्यात आलेली आहे, नेमकं यामागचं कारण काय आणि या सगळ्या घटनेनंतर आता पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी या संपूर्ण घटनेची चौकशीची आणि खुलासा देखील संबंधित विभागाकडे मागितलेला आहे। त्यांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे। स्वतः पालिकेचे आयुक्त आता आपल्या सोबत आहेत। सर, नेमका ही जी घटना आहे या सगळ्या प्रकरणाची आपण काय नेमकी दखल घेतली, चौकशी देखील करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत? नाही, एक तर आपल्याला स्पष्ट करतो की महापौर बंगला जो आहे तिथे मला वाटतं की 12 वर्षपूर्वी लास्ट रिपेअर वर्क झाला होता। तिथे 2013 नंतर कुठलंही असं काम झालं नाही आणि हा जो बंगलो आहे खूप दिवसपासून बंद होता, म्हणजे काही वर्षपासून बंदच होता। इट वॉज टोटली अनमेंटेन्ड। तर इथे जे काही काम होत आहे ते कामाची किती गरज आहे, काय आहे, त्या हिशोबाने डिपार्टमेंट करतायत। एक तर मी तुम्हाला स्पष्ट करतो की याच्यामध्ये जे महापौर याने जो प्रश्न विचारला जातो तो काही चुकीचा आहे, कारण शेवटी त्यांचं हे काम नाही आहे, तो डिपार्टमेंटचं काम आहे आणि भवन विभागाचा हा काम आहे। त्याच्यामध्ये महापौर काही जबाबदार आहेत या गोष्टीमध्ये, असं अजिबात नाही। नंबर 1। दुसरं असं आहे की मी काही बातमीमध्ये असं पाहिलं की 20 झाडे आपण म्हणजे एक पूर्णपणे कट केलेलं आहे, पण जो माहिती माझ्याकडे आलेली आहे ते झाडे काही आपण असं नाही की झाडे पूर्णपणे कापलेले आहेत, ते आपण थोडंसं ट्रिम केलेलं आहे, पण ते वेगवेगळे मत येत आहेत। म्हणून याच्यामध्ये ज्या लोकांनी काम केलं आहे सर्वांचा खुलासा मी घेतो आणि नेमके हे वृक्ष तोडीची गरज होती का किंवा वृक्ष तोडी खऱ्या अर्थाने झालेली आहे का, हे सगळे विषयाची सखोल एक आपण तपासणी किंवा चौकशी करू आणि यानंतर आपण बघू त्याच्यावर पुढची कारवाई काय करता येईल। पण या सगळ्या वृक्षतोडीत काही चुकीची घडलं असेल तर काही कारवाई देखील तसं काही बिलकुल होईल, पण मला पण असं वाटतं की कोणी जाणून बुजून वृक्ष तोड का करणार, हा पण एक आश्चर्याचा विषय आहे। नॉर्मली कसं असतं की बंगलोमध्ये आपण झाड ठेवत असतो, कधी कधी प्राऊडली सांगतो की आमच्याकडे 100 वर्षपेक्षा मोठा झाड आहे, पण ते झाड जर कोणी कापलं असेल तर त्याचे कारण काय आहे आणि त्यांनी का असं केलं त्याचा खुलासा नक्कीच मी घेतो आणि त्या हिशोबाने योग्य ती कारवाई असं करू। सर, मग अशा पद्धतीची वृक्षतोड करण्यापूर्वी तुमची काही परवानगी वगैरे घेण्यात आली होती का? कारण महापौर बंगला आहे, महापालिकेच्या संदर्भातला आहे। वृक्ष तोडीसाठी परवानगी माझ्याकडून घेत असतात लोक, पण जेव्हा ट्रिमिंगचा प्रश्न असतात ट्रिमिंगसाठी परवानगी लागत नाही। तर मला जो प्राथमिक माहिती मिळते की आता हे सगळे वृक्षांचं ट्रिमिंग केलेलं आहे, तो ट्रिमिंग आहे की खऱ्या अर्थाने वृक्ष तोडी आहे ते पण तपासून पाहावं लागेल। धन्यवाद सर। तर महापालिका आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात खुलासे मागितलेले आहेत आणि त्यापुढे नेमकं कशासाठी वृक्षतोड करण्यात आलेली आहे त्याची देखील माहिती मागून त्या संदर्भात जर कोणी यामध्ये चुकीचं काम केलं असेल त्यावर कारवाई देखील केली जाईल। कॅमेरामन विकी चव्हाणसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।